कोशिंबिरीसाठी ज्या ज्या भाज्या लागतात त्या सगळ्या मी आधी चॉपिंग करून ठेवल्या होत्या. ते तर आधीच्या पार्टमध्ये आपण बघितलंच. आणि त्यात दही पण मिक्स करून घेतलं. आता पुढं काय करायचं त्याच्यासाठी मी आले किचनमध्ये. तोपर्यंत केळी आणली म्हणल्यावरती स्वरा म्हणाली मला दूध दे आणि त्याच्यामध्ये साखर वगैरे टाकून दे, शिकरण करायचे. मग ते तिला करून दिलं. मग तडका पॅनमध्ये थोडंसं तेल, चटणी, मीठ आणि जिऱ्याचा तडका दिला आणि ते जे आपण सॅलड केलेलं होतं त्यामध्ये टाकून दिलं. हे बघूनच श्रीमान आला की मी हे खाणार मम्मी. कधीही तो सॅलड खात नाही, पण हा तडका दिलेला बघून तो म्हणाला की मी खातो. आणि काहीच न खाण्यापेक्षा थोडंसं तेल पोटात गेलं तरी काही हरकत नाही असं मला वाटलं आणि मी त्याला दिलं. ते एवढं टेस्टी झालं होतं की त्याला खूपच आवडलं आणि तो म्हणत होता की रोज असंच कर म्हणजे आपल्या शरीरामध्ये चांगल्या भाज्या जातील. हेल्दी अशी रेसिपी आहे ही. मग आम्ही टी व्ही बघत बघत असा लंच केला आणि नंतर हे असं चिकन 65 तळालं होतं ते स्वरा खात होती. चला तर भेटूया नेक्स्ट.